राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. राजकीय समीकरणं बदलली आणि मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ झाली. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत गणित थोडं वेगळं झालं. राज्याच्या सरकारमध्ये एकत्रित असलेले पक्ष वेगवेगळे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. या दरम्यान पक्षफुटीनं वेगळे झालेले राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष एकत्रित आले आणि पुन्हा हे दोन्ही पक्ष एकमेकात विलीन होणार अशा चर्चा सुरू झाल्या. कालांतरानं ही फक्त चर्चा नसून त्यात तथ्य असल्याचं चित्र दिसलं. अजित पवार आणि शरद पवारांच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये विलिनीकरणाबाबत चर्चा बैठका झाल्याचे दावे नेत्यांकडून करण्यात आले. तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला येत असताना अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर विलिनीकरण आणि एकत्रित येण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दादांना श्रद्धांजली वाहणारा एक लेख लिहिला असून त्यात पक्षाची फूट, विलिनीकरण, दादांचे प्रयत्न याबाबत सखोल भाष्य केलंय. त्यांनी लेखात म्हटलंय, अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या व खोट्या नाट्या षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता. परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचारानं दादा मागील काही 4-5 महिन्यांपासून कामाला लागले होते. दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण करायचे असा निर्धार करून ते पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील पवार साहेब आणि आमच्याशी बोलत होते. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती घडवून आणली होती आणि स्वतः हिरिरीनं प्रचाराची आघाडी सांभाळत होते. 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करण्याचा निर्णय पवार साहेबांच्या उपस्थितीत झाला होता. विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय देखील साहेबांसह सर्व नेत्यांनी केला होता. कार्यकर्त्यांची तर तीच इच्छा आणि अपेक्षा होती, त्यासाठी ते आग्रही होते. पण मध्ये काळानं झडप घातली आणि दादांचे दोन्ही पक्ष एकत्र करण्याचं स्वप्न अपुरं राहिलं. आता आपली सर्वांची जबाबदारी हे दोन्ही पक्ष एक करण्याची आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले मन मोठे करून प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रवादीचे विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबूतीनं उभा करणे हीच अजितदादांची खरी श्रद्धांजली ठरेल. आता शशिकांत शिंदे यांच्या दाव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.